कर न भरणाऱ्यांविरोधात पुणे महानगरपालिकेने खरं तर कारवाईला सुरुवात केली आहे। आतापर्यंत 1983 कोटी वसूल करण्यात आल्यात, तर जप्तीचं प्रमाण मोठं आहे अशी माहिती कर संकलन विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांच्याकडून देण्यात आली आहे। दरम्यान याविषयी उपायुक्त माधव जगताप यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। आपण पाहूयात। कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडून सध्या पुणे शहरामध्ये जोरदार कारवाई केली जाते। जे मिळकत कर भरत नाहीयेत अशांवरती मोठ्या पद्धतीची कारवाई आणि वसुली महापालिकेकडून केली जाते। याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत या विभागाचे प्रमुख माधव जगताप आहेत। पुणे शहरामध्ये जवळपास 5000 कोटीच्या आसपास टॅक्स हा थकलेला आहे। टॅक्स वसुलीच्या अनुषंगाने पुणे शहरामध्ये आता तीव्र कारवाई घेण्यात आलेली आहे आणि या कारवाईच्या अनुषंगाने शहरामध्ये ठिकठिकाणी बँड पथक किंवा जप्तीची कारवाई करणे आणि चेक वसुली करणे याबाबतची कारवाई ही करण्यात येत आहे। पण शहरामध्ये जवळपास एवढ्या मोठ्या प्रमाणात थकबाकी असताना आपण ही कारवाई करीत आहोत। साधारण आजपर्यंत 1983 कोटी इतकी थकबाकी ही वसूल करण्यात आलेली आहे। नागरिकांनी सगळ्यात महत्त्वाचं आहे की एक जाणलं पाहिजे की आपण जे शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर वापरतो आणि विकासाच्या अनुषंगाने आपल्याला हा कर भरणं गरजेचं आहे, तर त्या अनुषंगाने त्यांनी कर हा आपण वेळेमध्ये भरा। कॅमेरामॅन सचिन चंदनशिवेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।